नागपूरच्या बाजारगावातील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट झालाय, ज्यात 9 जणांचा मृत्यू झालाय। हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। सकाळी 9च्या सुमारास कंपनीत स्फोट झाला, मात्र या स्फोटाचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाहीये। ही कंपनी स्फोटकं बनवण्याचंच काम करते। कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। कंपनी बाहेर कामगारांच्या नातेवाईकांनी ही घटना कळल्यापासूनच मोठी गर्दी केली आहे। यांना आघात एवढा मोठा झाला की यांचं सांभाळ म्हटलं तर यांच्याकडे फक्त सर बकरी आहे, ते बकऱ्या चारून आपलं पालन पोषण करते, बाकी काही व्यवसाय शेती वगैरे काही यांच्याकडे आहे नाही। आणि यांना सहारा म्हणजे एक ती मुलगीच होती सर, जे मरण पावली। खूप मोठा धक्का पोचला यांना की असं व्हायला नाही पाहिजे म्हणून, तर खूप मोठं हे झालं सर। आणि यांचं हे दुःख झालं, हे खूप मोठं झालं। यांना हे धक्का समजू नाही शकत सर, यांना पण, यांच्या पत्नीला पण खूप झालं। आई वडील काहीच काम नहीं कर सकते, काहीच नाही, अपंग आहे सर, त्यांच्याकडे चालणं सुद्धा। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि त्यांची आई आहे, यांना आघात एवढा मोठा झाला की कोंडाळी या गावापाशी एक सोलर इंडस्ट्री आहे आणि ही सोलर इंडस्ट्री डिफेन्स जे आहेत, डिफेन्सच्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी होतं। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक्सप्लोजिव्ह असतात, RDX, HMX या पद्धतीचे एक्सप्लोजिव्ह असतात। इथे एका युनिटमध्ये ब्लास्ट झाला आज सकाळी 9 वाजता आणि त्या ब्लास्टमध्ये 6 महिला आणि 3 पुरुष हे मृत्युमुखी पडले। 15 लोकांची कॅपॅसिटी राहते तिथं। अच्छा, 13 लोक झाले आहे म्हणते, 13 लोकांची लिस्ट यानं दिली आहे। अजून बाकी लोक किती आहे हे आतापर्यंत त्यांनी सांगितलं नाही, पण एक बी व्यक्ती त्या प्लांटमधून अजून निघाला नाही। ज्याची घटना झाली आहे तो एका बी व्यक्तीला यानं रिसिव्ह केलं नाही, कोणाला काढलं नाही। पण कोणी आप्तजन? हो, आमचे पण आहे, आमची बहीण आहे इथं, काकाची मुलगी आहे, पण आम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही आली का ते सेफ आहे की नाही आहे म्हणून। पण आम्ही यांना म्हणलं का जे बाकी वर्कर आहे त्या वर्करांना बाहेर काढा, पण तेही वर्करांना बाहेर नाही काढलं आणि इथं टार्गेटवर काम घेतल्या जाते। भंडाऱ्याची उधळण म्हणजे